देशभर गाजणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणातून आता महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि सध्या सीबीआय कोठडीत असलेला शिवराज मोटेगावकर याच्या अफाट काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश अखेर झाला आहे। वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बाजार करत मोटेगावकरने कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा संशय आता अधिक बळावला आहे। तर लातूर आणि इतर भागात क्लासेस चालवणाऱ्या या शिक्षकाने चक्क पुण्याच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे। तसेच तपासादरम्यान सीबीआयच्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार शिवराज मोटेगावकर याने 2023 मध्ये पुणे शहरातील वारजे भागात तब्बल 51 गुंठे जमीन खरेदी केली होती। आजच्या बाजारभावानुसार या जमिनीची अंदाजे किंमत 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात आहे। पण हा तपास इथेच थांबत नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराज मोटेगावकरकडे सध्या तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असण्याची शक्यता आहे। नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या पैशातूनच हे अफाट आर्थिक साम्राज्य उभं केलं गेलं का? पालकांकडून उकळलेल्या कोट्यावधी रुपयातून ही जमीन खरेदी केली गेली का? याचा कसून शोध आता सीबीआय करत आहे। यापूर्वीच या प्रकरणात मनीषा हवालदार आणि थेट एनटीएच्या म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे कनेक्शन समोर आले होते। त्यानंतर आता मोटेगावकरच्या या कोट्यावधींच्या मालमत्तेमुळे तपास यंत्रणांचे धागेदोरे अधिक घट्ट झाले आहेत। सीबीआय आता मोटेगावकरच्या सर्व बँक खात्यांची, बेनामी मालमत्तांची आणि रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीची कसून चौकशी करणार आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करून उभारलेले 100 कोटींचं साम्राज्य आता सीबीआयच्या रडारवर आहे। या चौकशीतून आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार, हे महाराष्ट्रातील पेपर फुटीचे रॅकेट पूर्णपणे कधी उद्ध्वस्त होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।